ओवेसी काय बोलला काय नाही तुमच्या माध्यमातून आम्ही सगळं ऐकलेलं आहे. पण ओवेसीला निवडणूक आल्यानंतर भडक भाषणं वगैरे करून त्यांना त्यांचा मतलब साधायचा असतो. मी पालकमंत्री होतो, मला सगळं माहिती आहे. आणि आता योजना पूर्ण झाली जवळजवळ. आता पाणी शहराला 24 तास मिळणार आहे. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात अगदी उत्साहात साजरी केल्या जाऊ राहिली. आणि आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपले ज्योतिराम पाटील युवा मंच यांच्या वतीनं एक रॅली, भव्य रॅली काढून ही जयंती आज साजरी केली. एक आदर्शदायी दरवर्षी या ठिकाणी एक उपक्रम राबवला जातो. यावर्षी पेंटिंगच्या माध्यमातून प्रतिकृती साकारलेली आहे. तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल? मला काय सांगायचं, प्रत्येक वर्षी जी ही आपली प्रतिमा आहे जिजाऊंची, ही वेगवेगळ्या पद्धतीनं साकारल्या जाते. खरोखर मी त्यांना शुभेच्छा देतो. चांगली आपण बघितलं असं की त्यांची प्रतिकृती चांगली साजरी केलेली आहे आणि मी आजच्या निमित्तानं सगळ्याला शुभेच्छा. ओवेसी काय बोलला काय नाही तुमच्या माध्यमातून आम्ही सगळं ऐकलेलं आहे. पण ओवेसीला निवडणूक आल्यानंतर भडक भाषणं वगैरे करून त्यांना त्यांचा मतलब साधायचा असतो, बाकी काही. ओवेसीचं असं देखील म्हणणं आहे की माझं छत्रपती संभाजीनगर उचित प्रेम आणि जर मी गेलो तर माझे आपण देखील इथेच करावं. मला काय सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांनी काल ह्या बाबतीत उत्तर दिलेले आहे. ओवेसीच्या बाबतीत दफादिफ करावं, पहिलेच औरंगजेबाचं दफादिफ झालेले आणि आणखी ओवेसीचं करावं, हे काल याच्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब बोललेले. त्याच्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही. ते एकनाथ शिंदे साहेब बोलले ते बरोबर. उद्धव ठाकरे म्हणतात की सगळ्या योजना आम्ही आणल्या, पण ते त्यांचे श्रेय घेत आहेत. एकनाथ शिंदे साहेब काय बोलते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या काळात 2.5 वर्षाच्या काळात कोणती योजना झाली तेवढं सांगा तुम्ही. नुसतं मी आणल्या मग काय नाही झालं त्यांच्या काळात? त्यांच्या काळात जर योजना झाल्या असत्या तर त्यांच्यावर ही वेळ आली असती का? पण त्यांच्या काळात त्यांनी काही नाही केलं. त्यांनी मातोश्री सोडली नाही. त्यांनी 2.5 वर्षाच्या काळात ते कुठेही गेले नाही. म्हणून मला सांगायचं की आज जरी ते बोलत असले त्यांना कुठलं बोलण्याचा अधिकार नाही. आम्हाला सगळं माहिती आहे. त्यांच्या काळात जर योजना झाल्या असत्या तर मला सांगा की त्यांच्या काळात जितके काही आमदार येत होते ते आमदार आले असते की नसते? पण आता मला सांगा, ज्या जागा लढाल्या फक्त 20 आमदार आले. सगळ्याला माहिती कोणाच्या काळात झालं काय झालं. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात योजना झालेल्या. 365 दिवसापैकी फक्त शहराला 44 दिवस पाणी मिळतं आणि याला तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्यामुळे पाणी मिळत नाही असं जर आम्ही जबाबदार जनतेनं पण मला जनतेला माहिती आहे की या पाण्याच्या योजनेला समांतरला कोण जबाबदार आहे. एकनाथ शिंदे साहेब आल्याच्या नंतर या योजनेला चालना दिली. मी पालकमंत्री होतो, मला सगळं माहिती आहे. आणि आता योजना पूर्ण झाली जवळजवळ. आता पाणी शहराला 24 तास मिळणार आहे. जर हेच लक्ष जर आपल्याला उद्धव साहेबांनी दिलं असतं तर याच्या आधीच पाणी मिळालं असतं.